एक शब्द आहे ते मला येत नाही, एक मंत्र आहे तो आहे म आणि म. मी सांगतो काय, हे माझं आहे, हे माझ्यासाठी आहे आणि हे मी करणारच आहे. जे हा मंत्र म्हणतात ना, हे माझं नाही आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, हे मी करणार नाही आहे, त्यांना ते येणारच नाही आहे. हे क्लिअर होतंय का? बरोबर. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की झाडाच्या मुळे असतात आणि त्या खूप कोवळ्या असतात, नाजूक असतात. बरोबर. इतक्या नाजूक असतात की तुम्ही हाताने तोडल्या ते तुटतात, त्या नखांनी अशा हे केल्या ते तुटून जातील. पण त्या बीळ कोणाला पडतात? दगडाला. दगडांच्या आतमध्ये घुसतात. जातात मुळे दगडामध्ये. का जातात? त्या प्रयत्न करतात आणि चिकाटी सोडत नाहीत. दररोज प्रयत्न करत जातात आणि कंटिन्यूस त्यांच्या आतमधले जे एन्झाईम्स आहेत त्यांचा स्टडी झाला तर माणूस दुःखी होताना जे एन्झाईम्स असतात ते निगेटिव्ह एन्झाईम्स होतात. त्याच्यामधले आयर्नचं प्रमाण वाढतं किंवा रॅडिकलचं प्रमाण वाढतं आणि आनंदी झालं की वेगळे असतात, त्याचं कॅटायनचं प्रमाण वाढतं. ह्यांच्यामध्ये कॅटायनचं प्रमाण खूप असतं, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्ज असतात. जास्त पॉझिटिव्ह विचार करता मला येणार दगड कधी फोडलं कळतो का? नाही. लॉजिक क्लिअर होतंय का? 29 पाडा तुम्हाला आलाय, ज्यांना वाटतोय मला आलाय त्यांना 100% आलाय, मला गॅरंटी आलाय. किती लोकांना वाटतोय पक्का आलाय? आता कधी विसरणार नाहीये, लाईफ लॉंग तो लक्षामध्ये राहतो. असंच काय करायचं, आता घरी गेल्यानंतर 29 उरलेला पाडा करायचा, 30चा टेबल बनवायचा, 29 बनवायचा, जम्प बनायचं करायचा. मग 29 रेफरन्स उद्या 28, मग 27, मग 26 असं करत 2 पर्यंत यायचं. पहिले 30 पाडे पाठ झाले की पहाटे किंवा तरी एकदा 3:30 वाजता उठायचं आणि पाडे जोरात म्हणायचे. 3:30 वाजता आंघोळ वगैरे करायची आणि पाडे जोरात म्हणायचे. आणि आणखी एक प्रकार आहे, ऍक्च्युली सगळी रहस्य तुमच्यापासून लपवण्यात आली. मी पुन्हा सगळी रहस्य तुमच्यापासून, मी IIT जाऊन गेल्यानंतर एक स्टडी केला, म्हणजे कोण मुलं आली IIT मध्ये, असं कॉमन काय सगळ्यांमध्ये? मला हे नाही सापडलं की सगळे खूप खूप बुद्धिमान आहेत. कॉमन गोष्टी सापडल्या. कॉमन सांगतो, मॅक्झिमम लोक थंड पाण्याने आंघोळ करणारी आहेत. हा एक पहिलं सापडलं मला. मॅक्झिमम लोक पहाटे उठणारी होती, हे पण मला सापडलं. तिसरं एक सापडलं ते मात्र भयानक होतं. ते असं होतं की आमच्या वर्गातल्या 60 मुलांपैकी 45 जणांच्या आईवडील ऑलरेडी IIT वगैरे होते. हे थोडं डेंजरस होतं. म्हणलं हे असं काय, म्हणलं की जे IIT त्यांची मुलंच होतात. मग मी ऑब्झर्व करत गेलो. मॅक्झिमम डॉक्टर बघितले, त्यांची मुलं डॉक्टर आहेत. मी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश बघितले, धनंजय चंद्रचूड डॉक्टर, त्यांचा मुलगा चीफ जस्टिस, त्यांचा मुलगा चीफ जस्टिस. मॅक्झिमम UPSC अधिकारी बघितले, त्यांची मुलं IAS. UPSC काय आता पैशातून निवड करत नाही, एक्झाम द्यायला लागते. मग असं कॉमन काय सांगतो, घरामध्ये अभ्यास करणे ना ही एक परंपरा आहे. म्हणजे घरामध्ये वाचन लिखाण करणे ही एक परंपरा, ती एक सवय आहे. मग त्यांच्या डेली रुटीनमध्ये अभ्यास आहे की अभ्यासाची चर्चा या डेली रुटीनमध्ये आहेत. मग डेली रुटीनमध्ये इतिहास, भूगोल, गणित हे डेली रुटीनमध्येच आहे. जे चेंज करावं लागणार त्याचं नाव काय? डेली रुटीन. मग मी म्हटलं की मी तर IIT गेलो, आमच्या घरी असं काय नव्हतं, म्हणजे आई तर अंगठा पत्रिका लिहिता वाचता येत नाही, वडिलांनी कधी अभ्यास घेतला नाही. मग म्हटलं का गेलो, मग कळलं शाळा चांगली होती, ज्ञानप्रती शाळा चांगली होती. शाळेमध्ये ते होतं, शाळेमध्ये डेली रुटीनमध्ये दररोज काय होता? अभ्यास होता, अभ्यासाची तंत्र होती, ते करून घेत होते. शाळेत यायचीच वेळ आमची 4:20 होती, म्हणजे पहाटे 4:20 शाळेत आलं पाहिजे, हा नियम होता. मला आठवतं वारच्या सायकल घेऊन जायचो. बरोबर. म्हणजे कंपल्सरी उठावं लागत होतं सकाळी. मी उठवतो म्हणून नाही, शाळेनेच केलं होतं, ते उठणं मस्त केलं होतं. आणखी एक मला जाणवलं, सगळ्यांमध्ये सगळ्याच्या आईबापाने त्यांना काम करायला लावलं होतं. हे पण थोडं डेंजरस होतं. मी काय बघितलं, पंचायत त्यांचे आईवडील डॉक्टर इंजिनियर वगैरे होते, मुलं IIT आले होते, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना 8वी नंतर कुठे ना कुठे काही ना काही काम कर असं सांगितलं होतं. म्हणजे फुकटचं खाऊ घातलं नव्हतं. आणि त्यांना 2 गोष्टी मॅनेज करायला लावल्या होत्या, एक काम, एक छंद आणि अभ्यास. मग मला कळलं की वेळेचा एक नियम आहे टाइम मॅनेजमेंटचा. जो माणूस मल्टिपल गोष्टी करतो तोच माणूस इफेक्टिव्हली काम करतो. आणि मग कळलं की आमची मुलं IIT का जात नाहीत, कारण हेच की पहिल्यांदा तो हुशार नावाचा ठप्पा मारून घेतो, मी हुशार आहे. मग घरी म्हणतो मी हुशार आहे, मग IITचा अभ्यास करणार. मग घरचे म्हणतात मग पूर्ण वेळ अभ्यास कर, मग पूर्ण वेळ तो अभ्यास करतो. बरोबर. पूर्ण वेळ अभ्यास केला तर अभ्यास नाही होत. मग खरं रहस्य यामध्येच होतं. ज्या वेळेला मनाला कळतं अख्खे 12 तास माझे सकाळी उठल्यानंतर झोपूपर्यंत अभ्यासच करायचा, मग माणूस तेवढा इफेक्टिव्हली काम नाही, अभ्यास नाही करत. लॉजिक क्लिअर होतंय का? म्हणजे खरं तर 11वी सोबत तुम्हाला आमच्या क्लासमध्ये थोडंफार काम आम्ही दिलं असतं तुम्हाला, हे टायपिंग कर, हे करते कर, 1 तास कंपल्सरी, तर मे बी तुम्ही अभ्यास चांगला केला असता. पण आता ते शक्य नाही. मग काय करता येईल? घरची लहान लहान कामं करणं चालू ठेवा. बरोबर. त्यातलं मला आणखी सापडलेलं एक रहस्य असं आहे, काही म्हातारे लोक बघितलं तुम्ही, जुनी म्हातारे लोक बघा तुम्ही, ते शांत नाही बसत, काही ना काही काम करत राहतात. माझ्या वडिलांना मला आठवतं, ते आता शांत बसत नव्हते, घरात काहीच काम नाही, दुपारची वेळ जेवण, ते काय झाडू घेणार, घराकडे जाणार, सगळं झाडू काढणार, तिथं गप्प नाही बसत, पुन्हा येणार घरात बघा कुठे पसारा आवडणार, तिथं गप्प बसत नाही, म्हणून पण मेथीची भाजी काढणार. मग तुम्हाला थांबतच नाही. आई पण बघितली थांबतच नाही. खूप लोक आहेत ना, ते थांबत नाहीत ना. मी कंटिन्युअस काम करणे ना हीच एनर्जी. न थांबता कंटिन्युअस काम करायचं व्यसन लावलं तर त्यातनं एनर्जी येते. अभ्यासाचं पण तेच आहे. सलग अभ्यास करायला लागले न थांबता. फिजिक्सचा कंटाळा आला, मॅथ्स चालू करायचा, पण थांबायचं नाही, अभ्यास चालू ठेवायचा. मॅथ्स कंटाळा आला, बायो चालू करा. थांबा. हे करता करता हळूहळू एनर्जीचा सोर्स भेटतो. तो सोर्स कुठला माहिती आहे का? तो अभ्यास करणे हे सोर्स आहे. मी कामामधूनच काम करायचं काय येते? एनर्जी येते. लॉजिक क्लिअर होते. न थांबता सतत काम करत राहायचं. तर 100 जरी तुम्ही गप्प बसले तर म्हणायचं काय ते भयंकर घडतंय. खरं तर ऍक्च्युअली तसं घडतंय. आराम करायला लागले की एक प्रकारचा इनर्शिया वाढतो. जी गोष्ट करता, म्हणजे न्यूटनचा लॉच आहे ना,
तुम्ही जे करता तेच करत राहता. एवढी बॉडी कंटिन्यूज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. जी अवस्था आहे त्या अवस्था काय होते, कंटिन्यू होते. मग इनर्शियामध्ये गेले तर इनर्शियाच कंटिन्यू होतो. अभ्यासामध्ये गेलं तर अभ्यासच कंटिन्यू होतो. म्हणजेच काय, पुढचं रहस्य काय, कंटिन्यूस काम करत राहायचं. मग अभ्यास कंटाळा आला तर झाडू घ्यायचं, घर झाडायचं, पुन्हा जायचं, अभ्यास लागायचं. आणखी एक प्रकार आहे, शक्यतो स्वतःचे भांडे धुणे, स्वतःचे कपडे धुणे, हे केलं तर एनर्जी वाढते. करून बघा एकदा. स्वच्छता जे लोक करतात ना त्या लोकांची एनर्जी वाढत जाते. आता रहस्यांकडे येतो. पहिलं रहस्य सांगतो. पहाटे उठणे रहस्य क्रमांक 1 आहे. दुसरं रहस्य थंड पाण्याने आंघोळ करणे रहस्य क्रमांक 2 आहे. तिसरं रहस्य व्हाईट रंगाचे सगळे शुगरचे पदार्थ कम्प्लिटली बंद करणे रहस्य क्रमांक 3 आहे. मेंदूच्या विकासाला आपल्या IIT JEE नीटला जे लागणार इथून पुढच्या 2 वर्षात ते. कारण शुगर काय करते, थिंकिंग पॉवर हळूहळू कमी करते, बंदच करून टाकायचे, खायचेच नाही. चौथे खूप सारे फळे खात राहणे हे रहस्य. फळांचं प्रमाण वाढत जाणे हे एक रहस्य. आणखी एक प्रकार आहे आयर्न आणि प्रोटीन्सचं प्रमाण शरीरामधलं योग्य प्रमाणामध्ये ठेवणं. हे एनर्जी मॅनेज करायला लागेल ना तुम्हाला. खूप लोक IITतले बघितले मी, ते गुळ आणि खोबरं खात राहतात. मी बघितलेत, मी ऑब्झर्व केलं, ते कॉमन बघितले, हे कॉमन त्याच्या फुटाने खातो, हे खातो. असं का? चर्चा कर, मित्र झाले नाही, कोणी सांगितलं नाही. मित्र झालं सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं. मॅक्झिमम IITत लोक कुठले आहेत, मॅक्झिमम चेन्नईचे आहेत. निम्म वर्ग चेन्नईने भरतो. चेन्नईचे तामिळ लोक, त्याचे तामिळ मॅक्झिमम ब्राह्मण IIT मध्ये खूप सारे आहेत. हे सगळे सुंदर पिचे वगैरे कोण आहे, सगळे तामिळ लोकचे, सगळे केरळ तामिळनाडू तिथलेच आहेत. बरोबर. भारताचा इतिहास तुम्ही बघसाल ना तर जी आक्रमण झाली भारतावरती, ती आक्रमण झाली कुठनं, उत्तरेकडनं आणि वायव्येकडनं. आक्रमण करणारे कुठे पोहोचू शकले नाहीत, ते खाली साऊथला पोहोचू शकले नाहीत. म्हणजे अजून ओरिजिनल इंडियामधलं ट्रॅडिशन साऊथला मॅक्झिमम टिकून आहेत. मग ओरिजिनल इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये कुठल्या गोष्टी आहेत, ह्याच गोष्टी होत्या. पहाटे उठणे, थंड पाणी करणे, शुगर न खाणे, मिठाई न खाणे, कॉम्प्लेक्स फूड न खाणे, प्रोटीन्स हे करणे, हे लहान लहान गोष्टी त्यामध्ये येतात. बरोबर. एक फळ आहे, त्याचं नाव आहे कोहळा. माहिती आहे कोहळा? मी बघितलं मॅक्झिमम IIT कोहळा शोधून आणून ज्यूस करून पित होते. म्हणलं असं का? मग कळलं की अरे कोहळा डायरेक्ट तुमची लॉजिकल थिंकिंगच वाढवतो. तार्किक क्षमता जी आहे ना, फिजिक्सला लागणार आहे कोळी सॉल्व्ह करायला. कोळा जो घराबाहेर बांधतो आपण, कोळा, त्याला इंग्रजी काय म्हणतात, व्हाईट ॲश गार्ड. व्हाईट ॲश गार्ड घराबाहेर टांगतात ना वरती लाल कपड्यामध्ये, बस तोच कोळा. किंवा अमावस्या पौर्णिमेला चौकातून फोडून 4 पीस करून ठेवतात. बरोबर, तोच कोळा. कोळा वर्षभर भेटतो, माहिती आहे? कोळा वर्षभर भेटतो. एक कोळा घेतला की 2 महिने खराब नाही होत. बरोबर. तो कोळा डायरेक्ट लॉजिकल थिंकिंग वाढवतो. मॅक्झिमम तामिळची मुलं बघितली मी, ते शनिवारी निघायचे IIT मधनं, खाली जायचे, खाली हे येतं गोदरेज कंपनी येते, काय मुलुंड येतं, मुलुंड मार्केटला जायचे, 10-12 कोहळे घ्यायचे, वरती यायचे, त्याच्या रूममध्ये छोटा मिक्सर ठेवायचा आणि कोळ्याचा ज्यूस प्यायचे. पण मला कळत नव्हतं काय प्रकार चाललाय तो. बरोबर. ते सांगत पण नव्हते. मैत्री झाल्यानंतर कळले काय नाही, डायरेक्ट लॉजिकल थिंकिंग डायरेक्ट ज्याने वाढतं ते काय, कोहळा आहे. किती वाढतो? मी एक्झाम्पल देतो. पुण्यामध्ये ना रमन कुलकर्णी नावाचा मुलगा होता, रमन कुलकर्णी. बरोबर. नंतर त्याशी बोललो मी. त्याचे इंडियाच्या SSBचा इंटरव्ह्यू 3 दिवसानंतर होता. इंडियाच्या SSB इंटरव्ह्यूची पहिली टेस्ट आहे, त्याचं नाही वर्ड पॉवर टेस्ट किंवा वर्ड टेस्ट असते. खूप शब्द लक्षात ठेवावे लागतात. आणि एक ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्ट असते. त्याचं लॉजिकल थिंकिंग कमी होत होतं. ते प्रयत्न कोहळ्याचा केला तर OIT मध्ये 50 पैकी जे अगोदर 22 प्रश्न सुटायचे ते 35 सुटले होते. कॅटचं पण बघितलं, तुमचे बायजूचे फाउंडर आहेत बघा, बेसिकली त्यांचा कॅटचा क्लास होता. ते आमच्या IIT मध्ये शनिवारवर कॅटच्या कोचिंगला यायचे. त्यांनी सांगितलं होतं की कंटिन्यूस कोळा खात राहा. JEEच्या प्रिपरेशनमध्ये जे फूड जास्त काम करतं नाव काय, कोळा आहे. पण ते सांगितल्यानंतर पण मॅक्झिमम लोक ते कष्ट घेत नाही, जाणार आणणार आणि कोण त्या ज्यूस करून पित नाहीत. जे विश्वास त्याने आनंद प्या, मला गॅरंटी आहे लॉजिकल थिंकिंग वाढतं, पझल सॉल्व्ह व्हायला लागतात, फिजिक्स पण कळायला लागतं, मॅथ्स पण कळायला लागतं. ही लपवलेली रहस्य आहेत जे आपल्यापर्यंत काय पोहोचत नाहीत. इथपर्यंत क्लिअर झालं? येस.